माझा आहे. हा घ्या, तुम्ही बऱ्याच वेळच्या बोलल्या नाहीत काही. तर माझा पुढचा आरोप राणादांवरतीच आहे. अरे बापरे. खरं मला तुम्हाला सांगायचंय सगळ्या जनतेला, हा माणूस दिसतो तसा नाही. दिसतो तसा नाही. नाही सांगताय. एक नंबरचा बडबड्या माणूस आहे हा. सतत याला गप्पा मारायला पाहिजेत. 10 मिनिटं कोणी बाजूला बसलं की 2 तास होतात त्याचे. हा नुसता बडबड 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 करून त्याच्या डोक्याचा कालवा करून टाकतो. खरं आहे का नाही? अक्षय सांगेल, तो थोडीच हो म्हणणार. अक्षय त्याच्या डोक्याचा कालवा झालाय, गेले कित्येक वर्ष होतोय. सांगा, हार्दिक बोला. नाही, यावर तो खरं तर काहीच बोलू शकत नाही, कारण का त्याला हा मान्यच असला पाहिजे आरोप, त्यामुळे त्याच्याकडे बोलायला काहीच नाहीये. मान्य करतो. त्याचं काय आहे, सगळ्या सेटवरती जास्त बायका मंडळी आहेत. हा, तिकडे बोलता येत नाही ना, मग जेव्हा चान्स मिळतो तेव्हा बोलत सुटतो. असं होतं ते. त्या आतलं सगळं बाहेर निघतं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. असू दे राणादा, असू दे. शेवटी सत्य सगळ्यांसमोर आलंच. काय सत्य? त्या माणसाला खरं तर सेल्समन व्हायचं होतं, पण परिस्थितीनं त्याला ऍक्टर केलंय. काही बोलता काय? काय बोलतायत हे आता? खरंय खरंय. सेल्समन पेक्षा ऍक्टर बरं आहे ना, परिस्थितीने ऍक्टर केला का काय? नाही दादा नाही. मग तुम्ही सांगा, सेल्समन होण्यासाठी, काहीतरी सेल करण्यासाठी मुळात काहीतरी भांडवल लागतं. ऍक्टर व्हायला काय लागतंय? भांडवल लागतं. नाही. शिक्षणाची अट आहे ऍक्टर व्हायला. सेल्समन साठी शिक्षणाची अट आहे. सेल्समन गळ्यामध्ये टाय बांधून फिरतो आणि हा माणूस 2 बटणं उघडी ठेवून फिरतो. अरे टाय घालणार कुठं ह्यो माणूस? फुटल ते आता. शेवटी आज सत्य उघडकीस आलं. आय एम सॉरी. पण ह्यांचे दिग्दर्शक म्हणाले आम्हाला की हा माणूस इतका बडबडतो की हा माणूस म्हणे त्याला जर आत्ता एखादी गोष्ट विकायला दिली तरी विकून दाखवू शकतो. अरे दादा, आत्ता तू दे ना, 10 मिनिटात भाजी विकून दाखवल. हो दे, दूध का दूध आणि पाणी का भाजी. हा घ्या. एक तरी आला. आला ना. मी काय म्हणते, भाजी नाही चहा चालेल. चहा विका. किटली पण आहे आपल्याकडे. मी काय म्हणतो, हा, ते हाईट वाढण्यासाठी काय करता तुम्ही? जे तुम्ही नाही करत. नाही, मी सगळं करून थकलो. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. माझ्यावर तुम्हाला व्यायामशाळेत घेऊन जातो. कुठे? व्यायामशाळेत. त्याला पहिला शाळेत घाला. व्यायाम शाळा तर लांब राहिली. झालं. हा, तर तुमचा टास्क असा आहे मोबाईल विकून की दाखव. हे काय तुम्हाला चहा विकून दाखवायचं आहे मेलबर्नच्या लोकांना आणि तुमच्या स्टाईलमध्ये. वा, मी पण उठतो. हा स्पेशल चहा आहे. हे चहाचं जे पात्र आहे हे चांदीचं आहे. तर यातून जो काही चहा पडतो तो तुम्ही जो प्यायलात तर तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही. हा एकदम स्पेशल चहा आहे. हा, आणि एक गरम लागतं म्हणून जरा वरती ते जरा एवढा गरम आहे. दादा, मला एक चहा द्या. हो देतो. हा, मग त्याचं आणि महत्व हा, सांगू देत ना. महत्वाचं राहिलं की ग्लास. हे जे ग्लास आहेत ना, आपण हिऱ्याने कट केलेले आहेत हे ग्लास. काय नाही. हिऱ्याने कट केलेले ग्लास काय आहे. सांगता? तर ही त्याची स्पेशालिटी आहे. तर तुम्ही एकदा फक्त चहा पिऊन बघा. अच्छा. फार उत्तम आहे. फक्त $100 द्यावे लागतील तुम्हाला यासाठी. केवढे? हो, $100. अहो तुम्ही पिऊन त्यांना विका. ते तिकीट काढून आले, मला कुठं विकायला? नाही, खरंच खूप अप्रतिम चहा आहे. आणि जगाच्या बाहेरून याची चहा पावडर आणली आपण. आणि हो, जगाच्या बाहेरून आणली आहे. आणि चहा मंगळावरती गरम करून आणलेला आहे. त्यामुळे मंगळावर गरम केला म्हणतात. हो. हा, तर नक्कीच तुम्ही पिऊन बघा. एकदा प्या. मी तर म्हणतो ग्लासातून पिण्यापेक्षा डायरेक्ट प्या. नको दादा. प्या ना, प्या ना, प्या. कसं प्या? किटली तर समजा डायरेक्ट तोंडाला लावाल तर कशी लावाल? मी काय म्हणतो, थांब ना. याच्यात असं. ते लावणार डायरेक्ट. बड़े बड़े देशों में ऐसे छोटे छोटे
छोटी बातें चला. होती रहती है. जमलं? सेनोरिटा चाय पियोगी? वा 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 Thank you very वा. much. पटलं चला मला. वा शाबास पटलं 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 पटलं. चला मला तर वाटतंय आरोप झालेत का तुमचे? नाही सगळे आरोप झाले, सगळे आरोप सिद्ध. बाईकडे आरोप. एक शेवटचा आरोप मला आता बस करा. घ्या जाता जाता तरी कॉमेडी होऊ द्या काहीतरी घ्या. एक ट्राय करते शेवटचा. हा राणादानमुळे काय होते, सगळ्या लोकांचं सेट वरती आणि घरामध्ये तब्येत होती खराब. खराब खराब सगळे आजारी पडतात या एका माणसामुळे. का? का म्हणजे काय, या माणसाला थंडी वारा ऊन पाऊस सदान कदा 12 महिने 24 तास फॅन लागतोय. कधी कधी आपल्याला असं वाटतंय की थोडं गार वाटतंय तर पंखा बंद करूया, पण नाही. हा माणूस सतत सगळीकडे सतत फॅन लागतो. या माणसाला फॅन हवा असतो आणि म्हणून सगळ्यांच्या तब्येती खराब होतात. हा तुमच्यावर आरोप आहे. काय खरंय काय? अर्धा मान्य करेन मी आरोप हा. हो, मला प्रचंड गरम होतं, त्यामुळे मला 12 महिने पंखा लागतो. आता बाकीचे लोक वीक आहेत, त्याला मी काय करू शकतो? अर्धा मान्य करायचं होतं तर 6च महिने पंखा लागतो असं म्हणायचं. काय पण मला काय म्हणायचंय, त्यांना फॅन लागतो. हा, फॅन कुणाला लागत नाही. कुठला कलाकार असा आहे ज्याला फॅन लागत नाही? कलाकार मोठा होतो तो फॅन मुळेच. वा, करेक्ट आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर फोटो नाही टाकत मुगडे. मी तुमचे किती फोटो काढलेत. 10 फोटो काढतात आणि एक सिलेक्ट करतात, बाकी म्हणतात फालतू आलेत. इंस्टाग्रामवर नाही टाकत. फॅन लाईन लागत तुम्हाला? ऑर्डर एक मिनिट थांबा, मान्य करा तुम्ही. त्याचा आणि फॅनचा काय संबंध? फॅनचा काय संबंध म्हणजे माणूस चांगला फॅन वापरतोय, वापरू दे की. अरे पण काय त्याने- प्रॉब्लेम होतोय? हवा अरे लागते. प्रॉब्लेम काय होतो, एवढी हवा येते त्याच्यामुळं. अरे मग हवा येऊ द्या ना. अरे कुणीतरी सेलिब्रिटी आपलं प्रमोशन करतो, हे काय कमी आहे काय आपल्याला? आता पण आपण सगळ्यांचं केलं. आपण सगळ्यांचं केलं, कुणीतरी आपलं करतंय. वा, वा, वा. दादा ही महत्वाची गोष्ट आहे. थँक्यू दादा, थँक्यू. अंजली बाई, आय लव्ह यू. काय? काय थँक्यू म्हणलं मी, थँक्यू. मी थँक्यू म्हणलं, तुम्ही काय ऐकलं? चला झालं. सगळे आरोप यांच्यावर मांडलेत लोकांनी. त्यांनी काही उत्तरं दिली, काही लोकांनी त्यांच्या वकिलांनी सिद्ध केले. पण असं आहे का, कोर्टात तुम्ही आल्यावर तुम्हाला शिक्षा द्यावंच लागते. हा कोर्टाचा नियम आहे की नाही? त्यामुळं अंजलीबाई आणि राणादा, तुम्हाला आमच्यातर्फे आणि आमच्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांतर्फे एक छोटी शिक्षा अशी आहे का, तुमच्या दंडबैठका आम्ही आतापर्यंत पाहिल्यात आहे की नाही, पैलवान की पाहिलेत, पण तुमचा डान्स आम्हाला अंजलीबाई बरोबर पाहायचा आहे एकदा. आणि मला तुम्ही डुएट डान्स करावा अशी आमची सांगायला इच्छा आहे. आवडेल का त्या खूप सुंदर डान्स करतात आणि त्यांना धटिंग गाणी फार आवडतात डान्स नाही करायला. नाही नाही, डान्स म्हणजे ते चांगलंच करतात, कारण गणपतीत 10 दिवस घरी नसतात ते, इतके डान्स त्यांचे वेळ आहे असं ऐकलं मी. यार काही नाही असेल.